नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानामार्फत म्हसळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन। 53 बाटल्यांचे संकलन। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। ते करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज या संस्थानामार्फत 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 पर्यंत रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे। 4 जानेवारी ते 17 जानेवारीपर्यंत राज्यभरात नरेंद्र महाराज संस्थानामार्फत ठिकठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान महायज्ञात 1,111 रक्तदात्यांची रक्तदान करून त्यांनी विश्वविक्रम केला आहे। संस्थानामार्फत म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दिनांक 18 जानेवारी रोजी रक्तदान महायज्ञ पार पडला। यावेळी दिवसभरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून दुसऱ्यांना जीवदान देण्याच्या कामी योगदान दिले आहे। रक्त तपासणी आणि संकलन करण्यासाठी पुणे येथील ओम ब्लड सेंटर यांचे स्वयंसेवकांनी काम केले। रक्तदान शिबिराचे उद्घाटन समारंभाला माजी सभापती महादेव पाटील, सुनील उमरोटकर, सुशील यादव, योगेश करडे, पत्रकार निकेश कोकचा, अनिल पोद्दार, निलेश मांदाडकर, यतीन करडे, प्रसाद पोद्दार, समीर दिवेकर, निलेश करडे, सौ पोद्दार, गणेश हिंगिष्टे, अनिल बसवत, शहीद उकये, शहानवाज उकये, अभय कळमळकर, अजय करंबे, संदीप गव्हाणे, मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रात सिकलसेल, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात। यासाठी संस्थानामार्फत महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणात असणाऱ्या जनकल्याण सारख्या रक्तपेढ्यांना आम्ही संकलित केलेले रक्त देण्याचा संकल्प संस्थानच्या वतीने करण्यात आला। जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानाचे दक्षिण रायगड जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी यांनी आवाज महामुंबई चॅनेलजवळ बोलताना सांगितले। यावेळी म्हसळा येथील समाजसेवक आणि सर्व रक्तदात्यांचे सूर्यवंशी यांनी मनपूर्वक आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।